धनेगाव तालुका देवणी येथे आज महायुतीचे उमेदवार आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रचारार्थ धनेगाव येथील मुख्यमंत्री लाडक्या बहिणींशी संवाद साधण्यासाठी डॉक्टर समिधाताई अरविंद पाटील निलंगेकर या आल्या होत्या। भाजपा महायुती सरकार महिलांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे सरकार आहे। या सरकारने लाडकी बहीण ही योजना आणली। वयश्री योजना, बचत गटांना मोठ्या प्रमाणात अनुदान देणे असेल, पदवीपर्यंतचे मुलींचे शिक्षण आता मोफत झाले आहे। लाडक्या बहिणींचं मानधन आता हे महायुतीचे सरकार आपण निवडून द्या, सरकार आल्यानंतर 2100 रुपये करणार आहे व आपल्या सर्वांचे लाडके भाऊ आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा मतदारसंघ, लातूर जिल्हा आणि आपल्या राज्यासाठी जे काही करू शकले ते केवळ आपल्या आशीर्वादांमुळेच ते शक्य झाले आहे। सध्या सगळीकडे विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून ही निवडणूक आपल्या सर्वांसह राज्याचे देखील भविष्य ठरवणारी निवडणूक आहे। त्यामुळे आपल्या सर्वांचे सहकार्य आणि आशीर्वाद अत्यंत गरजेचे असून निलंगा मतदारसंघाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी येत्या 20 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भाजपा महायुती उमेदवार माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन समिधाताई पाटील निलंगेकर यांनी उपस्थित महिला व जनतेला केले आहे। यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य प्रशांत पाटील, सरपंच मीनाताई परीट, उपसरपंच रामलिंग शेरे, माजी उपसरपंच रवींद्रकुमार पाटील, चेअरमन संगाप्पा सरपले, व्हाईस चेअरमन अमर बिरादार, प्रशांत पाटील, सुधीर भोसले, राज गुणाले, किशोर बिरादार, दयानंद पोद्दार, बूथ प्रमुख माधव बिरादार, लक्ष्मण पवार, सोमनाथ बिरादार, बाळासाहेब बिरादार, नरसिंग बिरादार, जयंत पाटील, प्रणव बिरादार, विठ्ठल बोयने, शेटीबा पवार, अमित बिरादार, बबलू बिरादार, हरी परीट, शंकर आपटे, समाधान बिजापुरे, दीपक पवार, हुसेन तुरे, कल्याण डगवाले, श्रीदेवी ताई बिरादार, महादेवीताई बिरादार, सोनाली बिरादार, लक्ष्मीबाई बिरादार, महादाबाई तुरे, छायाताई चरपले, मीनाताई बोरोळे, हरुबाई बिरादार, सरस्वती चरपले, शुभांगी बिरादार, शुभांगी चरपले आदींसह गावातील अनेक महिला व पदाधिकारी उपस्थित होते। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।